तर म्हणलं आता घेवा भुईमुगाच्या शेंगा. म्हणलं आपल्या घरीच भुईमुग आहे म्हणलं. आपल्या भुईमुग याला शेंगा आल्या होत्या म्हणलं. आणि मी शेंगा उपटायला आलो तर पाहून गेलो तर घरी शेंगा होत्या आणि म्हणलं भुईमुगाच्या शेंगा होत्या आणि गावात शेंगा घेतल्या नाही बाजारात. घरी आलो, हे बघा आता हे भुईमुग झाड बघा किती मोठं दिसते बघा बरं, हे बघा. आणि याला हे बघा, याला शेंग सुद्धा ठेवलं नाही डुकरांनी. आणि हा टोटल भुईमुग डुकरांनी खाऊन राहिला टाकलाय. वन विभाग डुकरं मारणाऱ्या गुन्हा दाखल करतो. तर आज ही शेतकऱ्याची अशी अवस्था आहे. आज ह्या भुईमुगाला 15,000 रुपये खर्च झाला. भुईमुगाचं बी, त्याची खुरपणी, पेरणी वगैरे, खतन वगैरे याला 15,000 रुपये खर्च झाला आहे. आज एक शेंगसुद्धा याला खायला नाही बघा. हेच झाड नाही, असे अनेक झाड आहेत बघा. आता हे बघा, तुम्ही म्हणता किती भारी झाड आहे. मी पण दिसतं पहिलं आमचं, हे बघा, हे बघा, बघा याला बी शेंग नाही. म्हणजे अशी अवस्था आहे. डुकरांनी इतका ताप दिला आहे ना, विचारायचं नाही. अशी अवस्था. आणि वन विभाग जर डुकरं मरले तर त्याच्या गुन्हा दाखल करतो. अशी स्थिती आहे शेतकऱ्याची. आज 15,000 खर्च करून एक शेंगसुद्धा मला खायला वाटायला नाही आली.